नमस्कार, मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तो आता जे व्हिडिओ तुम्ही बघितलेत ना, तर ते म्हणजे तुम्हाला लक्षात आलंच असेल की त्याच्यावरती मी किती सगळा पैसा खर्च केला असेल आणि किती दिवसापासून मी याच्यावरती म्हणजे अशा सगळ्या ट्रीटमेंट घेऊन झालेल्या आहेत। म्हणजे इतकं हे वाटतं ना की मला खरंच की हे असं काय आहे की पिगमेंटेशन असं एक काय आहे की जे आपण कितीही होम रेमेडीज करतो, किती डॉक्टरकडे जातो, स्किन स्पेशलिस्ट म्हणा किंवा इतर कोणी जर रेकमेंड केले आपल्याला हे जे प्रोडक्ट आहेत सो ते म्हणा, इतके सगळे पैसे आपण याच्यामध्ये घालतो ना, खरंच आपल्याला सुद्धा कळत नाही की आपण याच्यामध्ये किती पैसा ओतलाय तो। सो त्यामुळे ना प्रोडक्ट घेताना ना खूप विचार करून घ्यायचा आहे। आता मी तुम्हाला सांगते, मला वाटते आता 1-1.5 वर्ष होत येईल या गोष्टीला की तेव्हापासून हे जे प्रोडक्ट आहेत सो मी घेतलेले आहेत आणि अगदी धूळ खात पडलेले आहेत हे प्रोडक्ट। याच्यामधले बरेचसे प्रोडक्ट जे आहेत ते मी अक्षरशः कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलेत। त्यामुळे कारण की मग मी ते ठेवलेच नाहीत आणि हे एवढं मी पिशवीमध्ये बांधून वरती ठेवून दिलेलं आणि आता जस्ट मी कचरा साफ करत होते तेव्हा मला कळलं, लक्षात आलं माझ्या की अरे हे इथेच पडून ठेवलेत। सो मग मला असं वाटलं की चला आपण हे केलंय ती केलंय याच्यामध्ये, म्हणजे मी फसली असं नाही, शेवटी तो आपला डिसिजन होता। त्याच्यामुळे आपण दुसऱ्या कोणाला ब्लेम नको करायला, इतरांना नको ब्लेम करायला, असं माझं मत आहे। त्यांनी त्यांचं काम केलं होतं, आपल्याला आपण म्हणजे ज्याच्या त्याच्या स्किनवरती असतं शेवटी ते। सो त्यामुळे मला कोणालाही ब्लेम नाही करायचं आहे, फक्त एक तुम्हाला हे करायचं आहे, अवेअर करायचं आहे की बाबा घेताना खूप सगळा विचार करून मगच तुम्ही गोष्टी पुढे घ्या असं। सो आता मी तुम्हाला दाखवते हे प्रोडक्ट बघा। सगळे जे प्रोडक्ट आहेत ते क्युअर स्किनचे प्रोडक्ट आहेत। आता इथे उलटं दिसतंय आणि काय होतं माहिती आहे का, आता हे इतकेचे प्रोडक्ट आहेत, हे माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसतात, हे काहीच नाही आहेत, याच्यापेक्षा डबल होते, म्हणजे हे एवढेच अजून होते जे की आपण वॉशरूममध्ये ठेवतो, काही बेसिनच्या जवळ तोंड धुवायचे होते, ते फेस वॉश वगैरे होते जे आहेत, हे कसे रात्री झोपताना लावायचे होते, डेला लावायचे होते, तुम्ही बाहेर पडताना, असे काही हे प्रोडक्ट ठेवलेत। आणि बाकीचे जे प्रोडक्ट होते ते सुद्धा असे एवढेच होते, म्हणजे जवळजवळ 12 होते। आणि ह्यांचं काय असतं की आधी आपली जी स्किन आहे ती पूर्ण अशी हे केली जाते, पूर्ण स्कॅन होते आणि मग स्किनमध्ये कुठे कुठे काय काय पार्ट आहेत आणि काय काय चेंजेस होतात सो ते सगळं हे करतात, ते सांगतात। आणि त्याच्यानंतर म्हणजे महिन्याला हे असतं, ते महिन्याला चेक असतं की आपण हे करतो की स्किन तुमची काय चेंज वगैरे झालाय का। सो चेंज तर इतका होत नाही, पण मला तर सुरुवातीला अगदी पिंपल्स आले होते, पण ठीक आहे, म्हणजे एक माझं असं आहे की बाबा कुठलीही नवीन गोष्ट आपण जेव्हा यूज करतो, आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करतो सो तेव्हा आपल्याला पिंपल्स हे येतातच, पण मी बंद नव्हतं केलं, मग मी ते कंटिन्यू ठेवलं। त्यामुळे पण नंतर हळूहळू मग ते लोक काय करतात की हे प्रोडक्ट झाल्यानंतर तुम्ही आता हे लावून बघा, म्हणजे ते प्रोडक्ट ऑलरेडी असतात पण नंतर महिन्याला सतत महिन्याला ना वेगळे वेगळे प्रोडक्ट ते रेकमेंड करतात। आणि मग आपण सुद्धा भावनेच्या भरामध्ये म्हणा किंवा हे सगळं पिगमेंटेशन घालवायचं असतं त्या भावनेने मला आपण ते घेत जातो आणि याच्यामध्येच आपण खूप अडकलं जातो। म्हणजे आता हे जे नवीन आता हे जे फेमस झालेले सगळे यूट्यूबर आहेत सो ते त्यांना ते कोलॅबोरेशन आलेलं असतं आणि त्यांना त्याच्यामध्ये खूप सगळा फायदा असतो, खूप जास्त फायदा असतो। आपण जर त्यांचा कूपन कोड वापरला तर त्यांना म्हणजे किती 40% वगैरे त्यांना मिळत असतात। म्हणजे समजा आता हे 1,500ला आहे तर हे 1,500ला जर आपण खरेदी केलं सो त्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये याचे 400 रुपये मिळत असतात। म्हणजे अगदी मी क्लिअर सांगते, त्यामुळे कसं की कोणी घेताना म्हणजे विचार करावा सगळ्या गोष्टींचा आणि मगच घ्या। तुमच्या स्किनला जर सूट होत असेल, मी असं म्हणत नाहीये की तुम्ही कोणी घेऊ नका, तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही डेफिनेटली घ्या, परंतु माझ्या स्किनला तरी हे सूट झालेलं नाही आणि मला ते नव्हतं परवडत की प्रत्येक महिन्याला, प्रत्येक 15 दिवसाला तुम्ही नवीन प्रोडक्ट सजेस्ट करताय। त्यामुळे मला हे कुठेतरी या गोष्टी खटकल्या आणि मला नाही आवडल्या। त्यामुळे माझं इतकंच म्हणणं आहे की जे काही हे फेमस यूट्यूबर असतात ते तुम्हाला सजेस्ट करतात, आपल्याला सजेस्ट करतात आणि आपण लगेच त्याला बळी पडतो।
तर हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे आणि खूप विचार करून त्यांचं काम आहे, त्यांना प्रमोशन मिळतं, त्यांना त्याचे पैसे मिळतात, परंतु आपलं हे काम आहे की व्यवस्थित प्रोडक्ट चेक करा, तुमच्या स्किनला सूट होतात की नाही ते बघा आणि मगच तुम्ही कंटिन्यू करा. सो मला हेच सांगायचं होतं याच्यातून. आणि माझा जो पिगमेंटेशनचा जो डाग आहे तर तो आणि इकडच्या साईडचा पण आणि ह्या साईडचा पण जो कसा गेला सो ते मी सांगणारच आहे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. मी सांगते ते कारण की आता जे आहे मी शूट करून ठेवणार आहे आत्ताच तो व्हिडिओ, कारण की मी जे आयुर्वेदिकचं करते, मी स्टार आयुर्वेदमध्ये काम करते. सो त्याच्यामध्ये जे काही प्रोडक्ट आहेत सो ते मी सांगणार आहे तुम्हाला काय आहे ते. म्हणजे याचा अर्थ असा नाही की माझे प्रोडक्ट तुम्ही घ्यावे आणि हे करावं वापरावं म्हणून मी सांगते, असं अजिबात नाही. मी जे करते ते आयुर्वेदिकचं करते. सो त्यामुळे मला असं वाटलं की जर कोणाला फायदा होत असेल तर डेफिनेटली तुम्ही ते सुद्धा बघा, तुम्ही चेक करा एकदा. मी उद्या तो व्हिडिओ अपलोड नक्कीच करते, कारण की ते खूप सगळे त्याचं पण हे करावं लागतं, सांगावं लागेल, एक्सप्लेन करून सांगावं लागेल. त्यामुळे आत्ताच्या या एकाच व्हिडिओमध्ये म्हणलं ना तर तो व्हिडिओ खूप मोठा होतो. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी इतकंच फक्त एवढंच सांगायचं आहे की खूप जास्त विचार करून तुम्ही हे असे प्रोडक्ट तुम्ही सिलेक्ट करा. सो बघा सगळ्यांनी हे करा. म्हणजे मला असं याच्यामध्ये कुठलंही काही हे नाही आहे, फक्त एक अवेअर म्हणूनच मी सांगितलेलं आहे. त्यामुळे कारण की प्रत्येकाची परिस्थिती नसते आणि सगळ्यांना पिगमेंटेशनचा तो डाग निघून जावा आणि चांगलं सुंदर दिसावं आपण, असं सगळ्यांनाच वाटत असतं. त्यामुळे हा एक माझा छोटासा प्रामाणिक प्रयत्न होता सांगायचा. सो मला कोणाबद्दल हे नाही आहे, म्हणजे मी वाईट विचार नाही करत कोणाबद्दल किंवा मला त्यांचं हे बंद पण नाही करायचं आहे. सो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सो त्यामुळे चलो आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला सुद्धा असे काही अनुभव आलेत का की तुम्ही एखाद्या यूट्यूबरचं सांगून किंवा कुठल्या कोणीतरी रेकमेंड केलंय म्हणून तुम्ही प्रोडक्ट घेतलंय आणि तुम्हाला त्याचं नुकसान झालेलं आहे? सो असं जर कोणी असेल तर तुम्ही डेफिनेटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता हे मी पण कोणातरी एका यूट्यूबरचंच बघून हे केलेलं, पण मी कोणाचं नाव नाही सांगणार कारण की मला कोणाचं नाही, म्हणजे आपली ती सवय नाही आहे कोणाचं वाईट करायचं किंवा कोणाबद्दल वाईट बोलायचं ते. सो ज्याचं त्याचं त्याच्याजवळ असतं. त्यामुळे चलो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.